महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे मुंबईतून। बेस्ट कर्मचारी संपाचा 6वा दिवस आहे। कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ आता मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार आहे। दुपारी एकनाथ शिंदे यांना जाऊन शिष्टमंडळ भेटणार असून बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार का आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का असा प्रश्न आहे। आजचा 6वा दिवस आहे, त्यामुळे मुंबईकर प्रवाशांचे हाल होत आहेत। बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावरती गेल्यामुळे आणि म्हणूनच त्यांचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। प्रणाली, संपाचा 6वा दिवस आहे, प्रवाशांचे हाल होत आहेत, आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीत तरी तोडगा निघेल का? आपल्याला माहिती की गेल्या आठवड्यामध्ये अधिवेशन सुरू होतं आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटणं त्यावेळेला थोडंसं कठीण होतं। परंतु अधिवेशन संपल्यानंतर लगेचच म्हणजे मध्ये शनिवार आणि रविवारची सुट्टी आली, त्यानंतर लगेचच म्हणजे आज सोमवारी या कर्मचाऱ्यांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहे। कंत्राटी स्वरूपाचे हे सगळे कर्मचारी आहेत आणि त्यांचं समान कामासाठी समान वेतन अशी त्यांची मागणी आहे आणि बेस्ट प्रशासनामध्ये सहभागी करून घेतलं जावं असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। गेली 4 वर्ष विशेषतः कोविड काळापासून आम्ही काम करतो आहोत, तेव्हा आम्हाला आता बेस्ट सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं अशी त्यांची प्रमुख मागणी आहे आणि त्याचबरोबर समान कामासाठी समान वेतन दिलं जावं। याच मागण्यांसाठी गेले 6 दिवस हे कर्मचारी आंदोलन करतायत। या कर्मचाऱ्यांपैकी एका कर्मचाऱ्याची पत्नी मुलांसह आझाद मैदानामध्ये आंदोलनाला बसलेली होती आणि त्यानंतर आपण पाहतो की या आंदोलनानं एक थोडंसं तीव्र रूप धारण केलेलं आहे। विशेषतः उपनगरांमध्ये या संपाचा जास्त परिणाम आपल्याला बघायला मिळतो आहे। बेस्टनं सुद्धा पर्यायी व्यवस्था म्हणून जे कर्मचारी जादाचे कर्मचारी झाले होते, कारण काही बसेस आपल्या भंगारात काढण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे जे कर्मचारी ऍक्सेस कर्मचारी होते त्या सगळ्यांना कर्मचाऱ्यांना आता बस चालवायला बाहेर काढलेलं आहे आणि त्यामुळं या संपाचा परिणाम कमी व्हावा असा प्रशासनाचा प्रयत्न आहे। तर दुसरीकडे आपलं आंदोलन तीव्र व्हावं असा प्रयत्न कंत्राटी कामगारांचा आहे आणि त्यामुळे कुठेतरी हे आंदोलन आता तीव्र रूप घेताना आपल्याला बघायला मिळतंय। परंतु त्यात आज मुख्यमंत्र्यांची भेट हे कर्मचाऱ्यांचे एक शिष्टमंडळ घेणार आहे। त्यावेळेला मुख्यमंत्री नेमकं त्यांना काय आश्वासन देतात, त्यांची कुठली मागणी मान्य केली जाऊ शकते का, या सगळ्या मुद्द्यांकडे आज लक्ष असेल आपलं। प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि सगळे अपडेट्स घेत राहू मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये नेमकं काय होतंय। आणि आता पुढची बातमी आहे। ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं संयुक्त मेळाव्याचं रंगशारदा सभागृहामध्ये आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सडकून टीका केली। काही जण सांगतायत की आता हे काँग्रेस फोडणार आहेत, मग आणखी एक उपमुख्यमंत्री करावा लागेल, फडणवीस मग मास्टर मंत्री राहणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तसंच राज्यातल्या सगळ्यात मोठ्या हिंदुत्वाच्या नेत्याच्या काळामध्ये हिंदूंना मोर्चा काढावा लागतो हे दुर्दैवी असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवरती टीका केली। सामना पिक्चर मधले गाणं ना, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, हे बिचारे मला खरंच दया येते देवेंद्रची, किती ओझी वाहणार। पण पंचायत अशी झालेली आहे की पूर्वी एक जाहिरात यायची छोटी, सहनही होत नाही, सांगताही येत नाही, त्याच्यामुळे हे एक चढला दुसरा चढला, आता गोविंदाची थरच्या थर लागते ती काय, किती उपमुख्यमंत्री, म्हणजे एक पक्ष चोरला दुसरा चोरतायत, आता कोणीतरी सांगले काँग्रेस फोडतायत, म्हटलं 3-3, 4-4, 5-5 किती उपमुख्यमंत्री करणार। आणि मग देवेंद्रजींकडे राहणार तर काय, मास्टर मंत्री, नुसतं वही नोंद ठेवायची। तर फडणवीस हे मास्टर मंत्री असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं। बावनकुळे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला। देवेंद्र फडणवीस मास्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत आणि देवेंद्रजींच्या मास्टर स्ट्रोकमुळे उद्धव ठाकरेंना घरी बसावं लागलं। मोदीजींवरती टीका करण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही अशी घणाघाती टीका बावनकुळे यांनी केली। त्यांनी ट्विट नेमकं काय केलं ते पाहूयात। ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणतायत की भाजपमध्ये राम उरला नाही, तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं, आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येतेय। राम मंदिराचं भूमिपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवरती तुमच्या सरकारनं राज्यभर गुन्हे दाखल केले होते, हे तुम्ही विसरलात की काय?
माननीय नरेंद्र मोदीजींवरती टीका करण्याची तुमची लायकी नाही हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केलंय आणि देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत आणि त्यांच्या मास्टर स्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं. औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलंय हे महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलंय. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला तसा सुरुंग जनतेनं तुमच्या सत्तेला लावला. 2024 साली सुद्धा जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफजल खान आणि इंग्रजांचा उदो करत बसा, कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिलंय. असं हे ट्विट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं. पुढची बातमी. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज दिल्लीला जाणार आहेत. काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ते भेट घेणार आहेत. विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यानंतर ही पहिलीच भेट वडेट्टीवार घेणार आहेत काँग्रेसच्या सर्व वरिष्ठांची. राज्यामध्ये मध्यंतरी भावी मुख्यमंत्र्यांची पोस्टर लावण्याची स्पर्धा लागली होती आणि याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्रीपदाबाबत किंवा मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेबाबत विचारलं तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांची इच्छा आपण सीएम बनावं अशी असेल तर ती निश्चितपणे पूर्ण हो अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे आता पटोले सुद्धा सीएम इन वेटिंग असल्याचं त्यांच्या विधानावरून समोर आलंय. जी लोक या श्रद्धेने काम करतात आणि आखरी निमित्त देव कोणाला तरी करतो आणि देवाला मला निमित्त करून घ्यायचं असेल आणि अजून काही चांगलं करून घ्यायचं असेल तर ते देवांचा आशीर्वाद असतो आणि मनुष्य हे कृती आणि कर्म करण्याची एक व्यवस्था आहे. त्यामुळे जे काही कोणाचं मनोकामना असतील, आमच्या सोबत्यांचं असेल किंवा मला चाहणाऱ्या वर्गाचं असेल तर त्यांची इच्छा पूर्ण हो. ओबीसी समाजाच्या विविध समस्या आणि प्रश्नांकडे केंद्र आणि विविध राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 8वं महाअधिवेशन तिरुपती इथे आज पार पडतंय आणि या अधिवेशनाला सर्वपक्षीय नेते हजेरी लावणार असल्यामुळे जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळू शकतं. जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, केंद्रामध्ये स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं, क्रिमिलेअरची मर्यादा वाढवावी अशा 26 मागण्यांवरती या अधिवेशनात चर्चा होणार आहे आणि त्या मागण्या पूर्ण करण्याबाबत ठराव पारित करून केंद्र सरकारकडे सादर केलं जाणार आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं अधिवेशन आंध्र प्रदेशच्या तिरुपती येथे आज होणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्तानं देशभरातील ओबीसी कार्यकर्ते यात सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे राज्यातले जवळपास 5000च्या वरती कार्यकर्ते जे आहेत ते तिरुपती येथे दाखल झालेले आहेत. देशातली ओबीसींची संख्या पाहता आरक्षण असेल किंवा ओबीसी जी देशाची होणारी जनगणना असेल त्यात ओबीसींची टक्केवारी जी आहे ती प्रमुख मागणी या अधिवेशनाच्या निमित्तानं केली जाणार आहे. सोबतच मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा ठराव जो आहे तो या अधिवेशनात घेतला जाणार आहे. ओबीसींच्या वेगवेगळ्या मुद्द्यांचे 40 ठराव जे आहेत ते अधिवेशनात पास करून जे आहे त्याची शिफारस जी आहे ती केंद्र सरकारकडे केली जाणार आहे. राज्यातले सर्वच ओबीसी महत्त्वाचे नेते जे आहेत ते अधिवेशनाच्या निमित्तानं तिरुपती येथे दाखल झाले असून या अधिवेशनात सहभागी होणार आहे. सोबतच केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर देखील इथे दाखल झालेले आहे. एकंदरीत आगामी निवडणुकांमध्ये ओबीसीचा दबदबा, ओबीसी मतांचा दबदबा कायम राहावा आणि ओबीसींच्या समस्या ज्या आहेत त्या सोडविल्या जावा या दृष्टीने जे आहे ते हे संमेलन जे आहे ते महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच केंद्रावर या निमित्तानं जे आहे ते एक ओबीसी मतांचा जो आहे तो दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या संमेलनाच्या निमित्तानं आंध्र प्रदेशच्या तिरुपती येथे केला जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, तिरुपती. पुढची बातमी. जेजुरीमध्ये पालखी मैदानावरती आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडतोय आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित असतील. यावेळी तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखड्यातील कामांचं भूमिपूजन देखील करण्यात येईल आणि या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसनी किंवा अन्य वाहनांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदलाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेत. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत महसूल आणि वनविभाग सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना खतं उपलब्ध होत नसल्यामुळे गुलाबराव पाटलांनी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवरती धरत तत्काळ शेतकऱ्यांना खतं उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसंच लाभार्थ्यांना रेशन कार्ड संदर्भात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचेही निर्देश महसूल विभागाला दिलेत. हॅलो.
रेशन कार्ड देत नाही का? काय कायदा आहे का तुमचा? धरणगावला नाही एक पण कार्ड तुमचा. मी उद्या पाठवतोय. परवा मला रेशन कार्ड पाहिजे. मग मीटिंग लावली इथे. ओके सर. ओके नका करा, कार्ड पाठवा. ठीक आहे. सर. कल्याण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 12वे येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये येत्या मंगळवारी म्हणजेच उद्या यांत्रिक आणि विद्युत देखभालीचं काम करायचंय. त्यामुळे मंगळवारी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये कल्याण पूर्व आणि पश्चिम भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असं कल्याण डोंबिवली पालिकेचे यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पवार यांनी सांगितलं. मंगळवारी पाणीपुरवठा दिवसभरात 9 तास बंद राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सांभाळून पाणी वापरावं, जपून वापरावं असं आवाहन पाणीपुरवठा विभागानं केलंय. सातपुडा पर्वतरांगांमध्ये दमदार पाऊस झालाय. त्यामुळे इथले नदी नाले प्रवाहित झालेत आणि नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील बिलगाव इथला बारधाऱ्या धबधबा सुद्धा पावसामुळे प्रवाहित झालाय. उदय नदीवरती असलेला हा धबधबा पर्यटकांचं आकर्षण आहे आणि बारधाऱ्या धबधबा ओसंडून वाहू लागल्यामुळे हा परिसर पर्यटकांना खुणावू लागलाय. मावळामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे पाऊस आणि धुक्याचा लपंडाव असं चित्र सध्या लोणावळ्यातल्या लोहगड परिसरामध्ये दिसतंय. त्यामुळे इथलं वातावरण अगदी आल्हाददायक तयार झालंय आणि या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक इथे हजेरी लावत आहेत. तसंच गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील निसर्गरम्य भागामध्ये असलेला ब्रिटिशकालीन हाजरा धबधबा सुद्धा प्रवाहित झालाय. गोंदियामध्ये आठवडाभरापासून चांगला पाऊस बरसत असल्यामुळे सालेकसा तालुक्यातील हजरा धबधबा कोसळू लागले आणि हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटक इथे गर्दी करतायत. इंग्रजांच्या काळामध्ये मुंबई हावडा रेल्वे मार्गाचं बांधकाम करताना रेल्वे इंजिनियर हाजरा यांना या पहाडीतून बोगदा तयार करताना हा नयनरम्य असा परिसर दिसला. जेव्हा त्यांनी बोगदा तयार झाल्यानंतर शेजारच्या नाल्यातील पाण्याला या पहाडीवरून प्रवाहित केलं. त्यावेळीपासून हा मनमोहक असा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरतोय. औरंगजेबाच्या फोटो आणि मजकुरावरून बीडच्या केज तालुक्यामध्ये असलेल्या आडस गावामध्ये 2 गटांमध्ये दगडफेक आणि हाणामारी झाली. ही घटना रविवारी रात्री 8:30 ते 9च्या दरम्यान घडली. बीडच्या धारूर पोलिसांनी या प्रकरणी 16 जणांना अटक केली असून 21 जणांवरती गुन्हे दाखल केलेत. आडस गावातील अरबाज शेख नावाच्या तरुणानं औरंगजेबाच्या फोटोसह किंग असं नाव लिहिलेला व्हॉट्सअप स्टेटस ठेवला आणि हा स्टेटस दुसऱ्या गटातील तरुणांनी पाहिल्यानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी त्या तरुणाकडे गेले असता 2 गटात हाणामारी आणि दगडफेक झाली. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण असल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि आता पुढची बातमी. अधिक श्रावण मासातील सोमवारी 6वं ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. दाट धुकं आणि प्रचंड पाऊस असतानाही हर हर महादेवच्या गजरात भाविक महादेवाचं दर्शन घेत आहेत. भीमाशंकर हे ठिकाण तीर्थक्षेत्रासोबतच पर्यटन क्षेत्र म्हणून सुद्धा भाविकांना आकर्षित करतं. कोरीव काळ्या दगडामध्ये 12व्या शतकाच्या मध्यकाळामध्ये बांधलेल्या या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची आहे. श्रावणाचा मास सुरू आहे आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक प्रमुख स्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरमध्ये आपण आहोत. आपण जर या बाजूला पाहिलं तर प्रचंड अशी गर्दी आहे आणि सगळे भाविक आता लाईन लावून दर्शन घेतात. खरं तर तीर्थाटन अशी ओळख असलेल्या भीमाशंकरमध्ये हर हर महादेवचा गजर करते सगळे देशभरातले भाविक. खरं तर उत्तर भारतातले सर्वाधिक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी असतात. नेमकं अधिक मासातलं महत्त्व काय आहे आपण जाणून घेणार आहोत. या भागातले जे मुख्य पुजारी आहेत भीमाशंकर देवस्थानचे गवांदे काका, आपण त्यांना विचारणार आहोत. काका मला एक सांगा, एकूण किती सोमवार या अधिक मासामध्ये आणि श्रावणी सोमवारमध्ये पडतात आणि काय वेगळे पण आहे? किती वर्षानंतर असा योग आला आहे? असं आहे की प्रत्येक याचा हा 3 वर्षांनी अधिक महिना येत असतो. काय आता 12 वर्षांनी श्रावण महिना हा 12 वर्षांनी येतो पुन्हा. प्रत्येक 3 वर्ष झाले की एक वेळा श्रावण कुठलाही अधिक महिना येतो. तो अधिक महिना चैत्र महिना आहे, वैशाख आहे, ज्येष्ठ आहे, आषाढ आहे, श्रावण आहे, भाद्रपद आहे, अश्विन आहे आणि कार्तिक आहे आणि फाल्गुन आहे. अशापैकी जेवढे महिने आहे जेवढ्यामधला कुठला तरी महिना येतो. असा श्रावण महिना जो येतो तो 12 वर्षांनी आला. आता यावेळेला म्हणजे 12 वर्षांनी एकदा येतो श्रावण महिना. यावर्षी अधिक श्रावण असल्यामुळे
तसे हे 4 आणि पुढचे 4 असे एकूण 8 सोमवार आहेत. त्यात परत उत्तर भारतीय श्रावण वेगळा असतो, म्हणजे 15 दिवसाचा फरक आहे आपल्या श्रावण महिन्यामध्ये आणि त्यांच्या श्रावण महिन्यामध्ये. त्यामुळे आधी आषाढाचे जे 15 दिवस असतात त्यातले 15 दिवस, मध्यातले 15 दिवस आहे ते त्यांचा श्रावण शुद्ध पक्ष असतो. तर त्यांचे ते 2 श्रावण सोमवार होऊन गेले. आता जे हे 3रा श्रावण सोमवार हा याच्यातला येईल आता अधिक महिन्यातला, आणि पुढचा एक 4, म्हणजे हे 4 पुढच्या आपल्या श्रावण महिन्यातले 4 आणि ते 2 असे एकूण 10 श्रावणातले सोमवार पडणार आहेत. नक्कीच. तर आपल्याला मुख्य पुजारी जे गवांदे काका त्यांनी सांगितलं श्रावणातलं भोलेबाबांची सेवा करण्याचं किंवा इतर सर्व देवतांची सेवा करण्याचं एक वेगळं महत्त्व आहे. आणि याचमुळं ह्या 2 महिन्यामध्ये उत्तर भारतासह महाराष्ट्रातले भाविक या ठिकाणी गर्दी करतायत आणि बम बम बोल्याचा नाद या निमित्ताने सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदे, सर रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, भीमाशंकर, पुणे. तर अयोध्येतील राम मंदिरासाठी यूपीतील अलीगड इथल्या एका वृद्ध कारागिरानं भलं मोठं कुलूप तयार केलंय. तब्बल 400 किलो वजनाचं म्हणजे 4 क्विंटलचं हे कुलूप तयार करण्यात आलंय. हे कुलूप 10 फूट उंच आणि 4.5 फूट रुंद आहे, 9.5 इंच जाडीचं आहे. या कुलपाची चावी 4 फुटांची आहे आणि हे कुलूप तयार करण्यासाठी त्यांना 4 लाख रुपये खर्च आलाय. सत्यप्रकाश शर्मा असं रामभक्ताचं नाव आहे. अनेक महिन्यांच्या परिश्रमानंतर त्यांनी राम मंदिरासाठी हे जगातील सर्वात मोठं कुलूप बनवलंय आणि या वर्षाच्या अखेरीस 400 किलो वजनाचं हे कुलूप राम मंदिर प्राधिकरणाकडे ते सोपवणार आहेत. आणि यावेळी एक मोठी बातमी पाहूयात. राहुल गांधींना पुन्हा एकदा खासदारकी बहाल करण्यात येते. खासदारकीबाबत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे आणि सुप्रीम कोर्टानं शिक्षेला स्थगिती दिली होती आणि या स्थगितीनंतर तातडीनं ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. कोर्टानं शिक्षेला स्थगिती दिली होती. राहुल गांधींना पुन्हा एकदा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. स्थगितीनंतर तातडीनं अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राहुल गांधींना पुन्हा एकदा खासदारकी बहाल झाल्याचं हे पत्र. सुप्रीम कोर्टानं शिक्षेला स्थगिती दिली आणि स्थगितीनंतर तातडीनं ही अधिसूचना जारी करण्यात आली आणि राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा परत मिळाली आहे. राहुल गांधींच्या खासदारकीबाबत हीच ती अधिसूचना लोकसभा सचिवालयाकडून जारी करण्यात आली. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीहून आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत, ही अधिसूचना आणि त्याचसोबत राहुल गांधींना त्यांची खासदारकी परत मिळाल्याची बातमी येते, त्याबद्दल काय अधिक? सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांचं सदस्यत्व बहाल केलं होतं, कारण की त्या संदर्भातली जी मानहानीची याचिका होती ती याचिकेला जी 2 वर्षे शिक्षा सुनावली त्याला शिक्षेला स्थगिती देण्यात आली होती. ती स्थगिती दिल्यानंतर आज साधारणतः पहिल्या प्रहरामध्ये साधारणतः जेव्हा लोकसभेचं कामकाज सुरू होतं साधारणतः 11 वाजता कामकाज सुरू होत असतं. त्याच्यापूर्वी लोकसभा सचिवालयातले अधिकारी 10 वाजता येत असतात आणि पहिल्या टप्प्यामध्ये हे काम करण्यात आलं. शुक्रवारी हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता. त्यानंतर जर बघितलं आपण तर आता या घडीला 2 दिवसाचा कालावधी आठवल्यानंतर आज राहुल गांधींच्या सदस्यत्व लोकसभेच्या सदस्यत्व जे बहाल करण्यासंदर्भातला निर्णय आणि त्या संदर्भातली अधिसूचना लोकसभा सचिवालयाने जारी करण्यात आली. त्यात स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की यामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्या निर्णयाचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की स्पेशल लीव्ह पिटिशन जी होती ते त्याचा आधार घेत लोकसभा सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांची सदस्य जे वायनाड येथून ते लोकसभा सदस्य आहेत केरळ या राज्यातून आणि त्या संदर्भात त्यांनी सांगितले 23/3/2023 त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं आणि त्यानंतर सुरत कोर्टाच्या निर्णयाने त्यानंतर आज ते बहाल करण्यात आलं. अशा प्रकारचा आदेश उत्पल कुमार सिंग या लोकसभा सचिवालयाचे जे अप्पर सचिव आहेत त्यांनी काढलेलं आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता 8, 9, 10 या 3 दिवसामध्ये अविश्वास प्रस्तावावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहे. अविश्वास प्रस्तावावरती जोरदार चर्चा होणार आहे. या चर्चेदरम्यान निश्चितपणे राहुल गांधी यांचं वक्तव्य यांचं भाषण आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि सोबतच जर बघितलं तर राहुल गांधी यांची सदस्यत्व बहाल केल्यानंतर आज काँग्रेस मुख्यालयामध्ये जोरदार तिथे ढोल ताशे नगाडे वाजत आहेत. याच प्रकारे राहुल गांधींचं लोकसभा सचिवालयामध्ये जे काँग्रेसचं कार्यालय आहे संसद भवनामधलं तिथे देखील त्याचं स्वागत करण्यात येईल. आणि एक प्रकारे सर्व जे खासदार आहेत जवळपास 45 खासदार जे आहेत काँग्रेसचे, याशिवाय इतरही पक्षाचे जे काँग्रेसचे सहकारी खासदार आहेत, इंडियामधले खासदार आहेत, इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये, ते देखील त्याचं स्वागत करतील अशा प्रकारची सूत्रांची माहिती आहे. बरं, मात्र कधीपासून त्यांची खासदारकी रद्द झालेली होती आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरण हे काय सुरू होतं, अगदी सविस्तर सांगा.
महत्वाचं म्हणजे या संदर्भात सुरत कोर्टाने 23/3/2023 रोजी निर्णय दिला होता की ज्यांना 2 वर्षाची शिक्षा झाली होती. मोदी यांच्या नावाचा उल्लेख करताना ज्या कर्नाटकमध्ये जे एका भाषणाच्या दरम्यान त्यांनी मोदी कसे चोर असतात या संदर्भातला उल्लेख केला होता. त्याचाच आधार घेत गुजरातमधील तरुण मोदी यांनी एक प्रकारचं तिथे याचिका दाखल केली होती. ती याचिकेवरती सत्र न्यायालयाने 2 वर्ष शिक्षा ठरवली. त्याला आव्हान देण्यात आलं हायकोर्टामध्ये. त्या हायकोर्टाच्या आव्हानामध्येही त्यांना सतत ही 2 वर्षाची शिक्षा कशी योग्य आहे आणि त्यामुळे आम्ही स्थगिती देत नाही असा प्रकारचा उल्लेख केला. त्याच्या आधारावरती सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या शुक्रवारी सुनावणी झाली. त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं की जर 2 वर्षाची शिक्षा आपण सर्वोच्च शिक्षा या मानहानीच्या प्रकरणात मानली जाते, जर सर्वोच्च शिक्षा दिली तर यामागे रेअरस्ट ऑफ रेअर केस आहे का हे सांगण्याची गरज असताना हायकोर्टाने त्या संदर्भातला कुठलाही उल्लेख केला नाही असं आदेशामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. त्याच्या आधारावरती सुप्रीम कोर्टाने 2 वर्षाची शिक्षा त्याला स्थगिती दिली. शिक्षेचा स्थगितीचा निर्णय येताच त्यांची जी सदस्य राहुल गांधी सदस्य जे रद्द करण्यात आलं होतं ते बहाल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या संदर्भात काँग्रेसच्या वतीनं एक पत्र प्रशांत दिलं थोडासा झालं. थांबवतोय. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा त्यांना बहाल करण्यात आली आहे, त्यावरती तुमची प्रतिक्रिया? या सत्यमेव जयते झालाय शेवटी. आणि राहुल गांधी त्या परिवारातनं आहे ज्या परिवारांनी या देशासाठी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा बलिदान दिले, स्वातंत्र्य लढ्याच्या नंतर सुद्धा बलिदान दिले. आज लोकांच्या ज्या समस्या आहेत, या देशाच्या जनतेच्या समस्या आहेत, मग त्या महागाईच्या असो, बेरोजगारीच्या असो, युवकांच्या, या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर जो भ्रष्टाचार झाला आणि या देशाची संपत्तीचं जे दोहन झालं त्याच्या विरोधामध्ये मुखरपणे आणि स्पष्टपणे बोलण्याचं काम जर कोणी केलं तर ते राहुल गांधींनी केलेलं आहे. आणि राहुल गांधींना आता पुन्हा देशाच्या जनतेच्या या प्रश्नावर लढण्यासाठी संधी मिळालेली आहे. यासाठी ते देशाचे प्रश्न सातत्याने आणि कायम तिथे उपस्थित करतील हे आम्हाला याची कल्पना आहे. आणि त्यामुळे हे जे सदस्यत्व बहाल झालेलं आहे हे पुन्हा एकदा अतिशय जनतेच्या प्रश्नासाठी महत्त्वाचं ठरलेलं आहे. बिलकुल. आणि त्यामुळे आता काँग्रेसची पुढची रणनीती काय असेल? कारण 23 मार्च 2023 पासून हे प्रकरण सुरू होतं आणि अखेर खासदारकी पुन्हा बहाल झाली, त्यामुळे आता पुढची काय दिशा असणार आहे? आता जनतेच्या तर लक्षात आलं की कशा पद्धतीनं षडयंत्र रचून त्यांना संसदेतनं बाहेर केलं, नंतर त्यांचं घर पण हिसकावून घेतलं, खासदार म्हणून मिळालेलं. हे सगळं जे आहे ते जनतेच्या लक्षात आलेलं आहे. याच्यातला खोटेपणा सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये जो आहे तो शुद्धपणे उघडा पडलेला आहे. रणनीती एकच आहे की या देशाची लोकशाही, या देशाचं संविधान याचं संरक्षण करणे. आणि दुसरी गोष्ट महागाई आणि बेरोजगारी. टोमॅटो जर 300 रुपयाला जात असेल तर हे शुद्ध सरकारचं फेल्युअर आहे. या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही म्हणता की संपत्तीची निर्माण झाली, मग देशाचा जीडीपी म्हणजे काय अदानीचा जीडीपी आहे का? मग सामान्य माणसांनी कुठे जायचं? म्हणजे हे जे फेल्युअर आहे हे फेल्युअर ठरवून केलेलं आहे. विशिष्ट लोकांच्या हातामध्ये या देशाची संपत्ती आणि देशाचं सगळी प्रगती देण्याचं काम केलेलं आहे. आणि या देशाची जनता जी मालक आहे तिला या प्रगतीपासून वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे. हे सगळं परत मिळवून देणे, या सगळ्या गोष्टीसाठी पुन्हा एकदा लढा उभा करणे, देशाची बेरोजगारी कमी करणे, त्या देशाची महागाई कमी करणे, लोकांचं जीवन सुसह्य करणे, महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो ती सुरक्षा प्रदान करणे, असे अनेक जे प्रश्न जे भेडसावणारे आहेत. मणिपूरची घटना आहे, चायनाच्या बॉर्डरवरचे प्रश्न आहे, हे सगळे लावून धरून पुन्हा देशाचा मानसन्मान जो आहे तो परत मिळवून देणे हीच आमची स्ट्रॅटेजी. अतुल लोंढेजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिली. तर एक प्रकारे काँग्रेसच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण राहुल गांधी यांना पुन्हा एकदा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. आणि आता पुढच्या राज्यातली बातमी पाहूयात. बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी आपला संप सुरूच ठेवला. या संपाचा आजचा 6वा दिवस आहे. मुंबई शहर परिसरामध्ये या संपाचा म्हणावा तसा परिणाम दिसत नाहीये, पण सीएसटी बस स्थानकांचा ही बस व्यवस्थित येत नसल्याचं सध्या चित्र आहे. तर दुसरीकडे संपात सहभागी कामगारांना मात्र नोटिसा बजावून कामावरती रुजू होण्यास सांगितलं जात आहे. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. प्रणाली, संपाचा 6वा दिवस आहे. एकीकडे गैरसोय त्या प्रवाशांची होत असणारच आहे. आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे, त्यामुळे तिथं काहीतरी अपेक्षा असतीलच की आज काहीतरी तोडगा निघतो का?
नक्की मी सध्या मुंबईच्या CST स्थानकाच्या बाहेरचा जो मोठा बसस्टँड आहे तिथं आहे. तिथं तुम्ही पाहता आहात की रांगा लागलेल्या आहेत, परंतु बसेससुद्धा व्यवस्थित येत आहेत, प्रवाशांना बस मिळत आहेत. दररोजची म्हणजे गर्दी तुम्हाला मोठी दिसते, परंतु दररोजचीच ही गर्दी आहे. त्यामुळं एखाद दुसरी बस जी आहे ती नक्कीच कमी पडते, त्यामुळे थोडी रांग आपल्याला मोठ्या दिसत आहेत. परंतु अगदीच बस नाही, नागरिकांचा खोळंबा होतो आहे अशी परिस्थिती मात्र नाही. थोडा वेळ लागतो आहे हे निश्चित आहे, कारण एवढा मोठा संप जो आहे कंत्राटी कामगारांनी तो पुकारलेला आहे. एकीकडे आपण बघतोय की लोक रांगेमध्ये उभे आहेत, दुसरीकडे इथे पोलिसांची एक मोठी व्हॅन सुद्धा आहे, कारण काल परवा काही डेपोमध्ये ज्या बस काढल्या जात आहेत त्यांच्या जे कंडक्टर किंवा ड्रायव्हर आहे ते ड्रायव्हर यांच्यावर मोठा परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्यावर आक्षेप घेतला जातो आहे. काय म्हणणं आहे काही प्रवाशांचं ते आपण जाणून घेऊ, परंतु इथे आता एक बस लागताना आपल्याला दिसती आहे. आपण पाहतो आहोत की थोडे वादावादी या ठिकाणी होताना दिसते आहे. काय नेमकं म्हणणं आहे? थोडीशी चिडचिड जी आहे ती नक्कीच या संपाचा परिणाम म्हणावा लागेल जो कर्मचाऱ्यांवर होताना दिसतो आहे. आणि लोक जी आहे ती गर्दी जी रोजची असते तशी जरी दिसत असली, थोडी एक चिडचिड जी आहे ती होती आहे प्रवाशांची असेल किंवा जे कर्मचारी आहे त्यांची, कारण थोडा नाही म्हटलं तरी परिणाम होतच असतो. एकीकडे आझाद मैदानावर हे सगळे कंत्राटी कर्मचारी बसलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की त्यांचे जे पगार आहेत ते वाढवण्यात यावे, समान कामासाठी समान वेतन दिलं जावं. दुसरीकडे त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की आम्हाला कामामध्ये म्हणजे बेस्ट उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं जावं. मी तुम्हाला दाखवू शकते की बस येत आहेत आणि प्रवासी बसून जात आहेत. थोडा वेळ लागतो आहे, परंतु शहर परिसरामध्ये म्हणावा तसा परिणाम या संपाचा नाही. उपनगरांमध्ये नक्कीच थोडा परिणाम आहे. उपनगरांमध्ये या सगळ्या जे कंत्राटी कामगार आहेत त्यांच्या बसेस जास्त आहेत. त्यांनी अजून बसेस काढलेल्या नाही आहेत. आज 6वा दिवस आहे त्यांच्या संपाचा. एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. नेमका या शिष्टमंडळाची भेट होते का, त्यांच्या ज्या काही समस्या आहे त्या सोडवल्या जातात का, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आहेत. तुर्तास CST बस स्थानकामध्ये मात्र परिस्थिती सामान्य असल्याचं आपल्याला दिसून येतं. श्वेता. प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि आता पुढची एक महत्त्वाची बातमी आजच्या दिवसातली ती म्हणजे ओबीसी समाजाच्या विविध समस्या आणि प्रश्नांकडे केंद्र आणि विविध राज्य सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 8वं अधिवेशन तिरुपती इथे आज पार पडतंय. या अधिवेशनाला सर्वपक्षीय नेते हजेरी लावणार असल्यामुळे जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळू शकतं. जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं, क्रिमी लेअरची मर्यादा वाढवावी, अशा 26 मागण्यांवरती या अधिवेशनात चर्चा होणार आहे. त्या मागण्या पूर्ण करण्याबाबत ठराव पारित करून केंद्र सरकारकडे सादर केला जाईल. उदय दिमांडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत थेट तिरुपतीहून. उदय, या महाअधिवेशनाला किती वाजता सुरुवात होते? श्वेता, आंध्र प्रदेशच्या तिरुपतीमध्ये जे आहे ते ओबीसी महासंघाचं हे अधिवेशन होतं आणि या अधिवेशनामध्ये जे आहे ते ओबीसींच्या मुद्द्यांचा जो आहे तो जागर केला जाणार आहे. सर्व पक्षीय ओबीसी नेते देशभरातल्या या अधिवेशनासाठी जे आहे ते तिरुपती येथे दाखल झालेला. थोड्याच वेळात जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते जे आहे ते अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे. अकबरुद्दीन ओवैसी असतील, भाजपचे हंसराज अहिर असतील आणि इतरही ओबीसी नेते असतील या अधिवेशनामध्ये असणार आहे. खरं तर देशातील बहुसंख्य समाज असलेल्या ओबीसींचे अनेक प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहे. मग त्यात मंडल आयोग असेल, क्रिमी लेअरची मर्यादा असेल, असे मुद्द्यांवर जे आहे ते अधिवेशनामध्ये ठराव पारित केले जाणार आहे. जवळपास 42 ठराव जे आहे ते अधिवेशनात पारित केले जाणार आणि हे ठराव झालेले पारित जे ठराव आहेत ते केंद्र सरकारकडे मांडून जे आहे ते केंद्र सरकारच्या या मुद्द्यांकडे लक्ष जे आहे ते वेधण्यात येणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये जी जनगणना होईल त्यामध्ये ओबीसींची जनगणना घेण्याची जी आहे ती मुख्य मागणी अधिवेशनाच्या निमित्तानं केली जाणार आहे. देशभरातील कार्यकर्ते इथे
आलेले आहेत. सोबतच महाराष्ट्रातले कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने जे आहेत ते इथे एकत्रित झाल्याचं आपण पाहतोय. थोड्या वेळात या अधिवेशनाचं उद्घाटन झाल्यानंतर जे आहे ते जे 42 ठराव पारित केले जातील आणि त्यानंतर केंद्राला पाठवले जातील. त्यामुळं कुठेतरी एकंदरीत ओबीसी मुद्द्यांवर केंद्र सरकारचं लक्ष आकर्षित करून जे आहे ते ओबीसींना न्याय देण्याच्या निमित्तानं हे अधिवेशन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं असणार आहे. श्वेता, तिरुपतीमध्ये होणारे हे अधिवेशन त्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. बिलकुल उदय, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी आणि या अधिवेशनासंदर्भातले सगळे अपडेट्स आपण थेट तिरुपतीहून तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेऊ. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. पाहत राहा महाराष्ट्र अनलिमिटेड. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आणि आता पुढची बातमी आहे. धुळे जिल्ह्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील दहिवेल गावाजवळ बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. सुरतहून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचा दहिवेल गावाजवळ अपघात झाला. त्यानंतर ट्रकनं पेट घेतला. ट्रकमध्ये प्लास्टिकचं सामान असल्यामुळे आगीचा भडका आणखी उडाला. या घटनेत ट्रक पूर्णपणे जळून खाक झालाय आणि त्यामुळे सुरत इथून धुळ्याकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय. भडगाव तालुक्यातील गोंडगाव इथे 7 वर्षांच्या मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती आणि या घटनेच्या निषेधार्थ शहरात बंद पाळून मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी हजेरी लावली, पण हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी द्यावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात तब्बल 4,53,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय आणि ही योजना सुरू केल्यापासून आतापर्यंतच्या काळात एका हंगामात सर्वात जास्त शेतकऱ्यांनी पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येनं पीक विमा काढलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या संख्येत दुपटीनं वाढ झाली आहे. पंतप्रधान पीक विमा योजना अनेक वर्षांपासून राबवली जाते, मात्र राज्य सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केल्यानुसार पीक विम्याची शेतकऱ्यांच्या हिश्श्यातील रक्कम शासन भरणार आहे. तसंच शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी केवळ 1 रुपयाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेला चांगला प्रतिसाद दिलाय. जिल्ह्यातील एकूण 3,76,530 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय. यामध्ये जत तालुक्यातील सर्वाधिक 1,44,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 1,91,195 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केलंय आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत यंदा 23 पटीनं वाढ झाल्याचं कृषी विभागाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. येवल्यातील शेकडो एकरावरील सोयाबीन पीक हे लष्करी अळीच्या विळख्यामध्ये सापडले आणि पिकाचं अळीपासून संरक्षण व्हावं यासाठी 2-3 वेळा औषध फवारणी करण्यात आली, तरी देखील लष्करी अळीचा प्रादुर्भाव कायम असल्याचं पाहून शेतकरी मेटाकुटीला आलाय. यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाल्यानं उत्पादनावरती परिणाम होणार आहे. अशातच पिकावरती अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. इथे वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र अनलिमिटेड.